काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांनी आपलं कुटुंबीय गमावलेले आहेत आणि दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे डोंबिवलीमध्ये शोककळा पसरली असून सगळ्यांनीच संताप व्यक्त केला। दुसरीकडे मात्र अतुल मोने यांची मुलगी रुचा मोनेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय। इतक्या भयावह हल्ल्यात वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याची घटना घडली, मात्र अशा परिस्थितीत देखील रुचा डगमगली नाही। रुचानं कुटुंबियांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि कुटुंबियांना धीर दिला। रुचानं फक्त आईला धीर दिला नाही, तर एका मुलाप्रमाणे रुचानं आपल्या वडिलांना अग्नी दिला। यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांचे डोळे अक्षरशः पाणावले होते। इतकंच नाही तर रुचानं हल्ल्यात मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचे नातेवाईक आणि संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांच्यासोबत शिवमंदिर स्मशानभूमी इथे पोहोचून त्यांच्या कुटुंबियांनाही धीर दिला। हे पाहून अनेकांचे डोळे पाणावले, तर अनेकांनी रुचाच्या धाडसाचं कौतुक केलं। एखाद्या पुरुषाला देखील जमणार नाही असं धाडस केल्यानं तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। आपले वडील गमावल्याचं दुःख मनात साठवून संपूर्ण कुटुंबियांना सांभाळण्याची जबाबदारीच रुचानं आपल्या खांद्यावर धीरानं उचलली आहे आणि रुचाच्या या धाडसाला न्यूज 18 लोकमतचाही सलाम। दरम्यान आमच्या डोळ्यादेखत सर्व घडलं असं मोने कुटुंबानं सांगितलेलं आहे। त्यांनी विचारलं हिंदू कोण, मुस्लिम कोण, हिंदू मुस्लिम वेगळे व्हायला सांगितलं। हेमंत जोशी यांनी विचारलं काय झालं आणि लगेचच दहशतवाद्यांनी त्यांना गोळी मारली, अशी माहिती अनुष्का मोने यांनी दिली आहे। त्या मयत अतुल मोने यांच्या पत्नी आहेत। एक मिनट ओके काय नेमकी त्या दिवशी प्लीज मैं बैठता हूँ प्लीज त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात, काय नेमकं त्या दिवशी पाहिलं तुम्ही? पकड़ लो अभी आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो। सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित। मग आम्ही निघतच होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली। सगळेच क्ल्यूलेस होते की काय चालू होतं वगैरे। मग नंतर मी बघितलं की मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे। मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं हे बोलतात। त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली आणि होती मी तिथे घाबरून। जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत। मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो। बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा उठत नव्हता, म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला। मैं तिथे बोलले की उनको छोड़ो, जिसको गोली लगी उनको छोड़ो, वहाँ आर्मी आएगी उनको लेने, पहले आप उधर से भाग जाओ, अपनी जान बचा लो करके। तो हम 6 जन उधर से भाग रहे थे। ठीक है ओके पुढे तुमचं भविष्य आहे या एक मिनट तर अतुल मोने यांची कन्या रुचा मोने हिनं त्यांच्यावर घडलेली आपबीती सांगितली। हा संपूर्ण घडलेला प्रसंग तिनं सांगितला। हिंदूंना वेगळं करून कशा प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या हे रुचा मोने हिनं नुकतंच न्यूज 18 लोकमतवर हा संपूर्ण प्रसंग सांगितला आणि हा संपूर्ण प्रसंग, ही संपूर्ण आपबीती सांगताना तिला अश्रू अनावर झाले। खरं तर तिनं आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला, अगदी कुटुंबियांना धीर देत तिने हे सगळे अंत्यविधी केले। तिच्या धाडसाचं कौतुक तर केलंच जातंय, मात्र जी आपबीती तिनं सांगितली ती ऐकूनच
प्रत्येकाच्या अंगावर शहारा येतोय. आपण पाहतोय तर महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे या भ्याड हल्ल्यामध्ये. त्यामध्ये डोंबिवलीतल्या 3 गोळी झाडण्यात आली. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातलेच डोंबिवलीमधले हे रहिवासी अतुल मोने, त्यांच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळी झाडली आणि त्यांची मुलगी रुचा मोने हिनं ही संपूर्ण आपबीती सांगितलेली आहे. तिच्या डोळ्यांसमोर जो संपूर्ण घटना घडली, जो प्रसंग घडला, तो सगळा घडलेला प्रसंग तिनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना बोलून दाखवलेला आहे. हिंदूंना वेगळं करून कशा प्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या